विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर कैलास महाले, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. द्वितीय वर्ष विज्ञान वर्गाच्या मराठी विषयासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून सुधारित अभ्यासक्रम लागू केलेला आहे. CBCS पॅटर्न निवड आधारित श्रेयांक पद्धतीनुसार प्रथम सत्रासाठी उपयोजित मराठी या पेपरची निवड करण्यात आलेली आहे. या पेपरमधील पहिला घटक आहे भाषा आणि जीवनव्यवहार. या घटकातील भाषा म्हणजे काय या मुद्द्याची चर्चा आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. मित्र हो, लाखो वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वीवर सजीव सृष्टी आकाराला आली. सर्व प्राणीमात्रांमध्ये मानवाला बुद्धीचा अंश अधिक असल्यामुळे त्याने निसर्गावर मात करायला सुरुवात केली. सुरुवातीला तो कंदमुळे भाजून शिजवून खाऊ लागला. त्यातून पिकाचा शोध लागला. त्याने नदीकाठी शेती पिकवली. तेथेच राहण्यासाठी घरे बांधली. घराचे गाव झाले. गावातून समाज आकाराला आला आणि या समाजामध्ये जगण्यासाठी किंबहुना विचारविनिमयासाठी मानवाने भाषेची निर्मिती केली. ऊन, थंडी, वारा, पाऊस, वाऱ्याच्या त्रासापासून बचावासाठी तो वेगवेगळी वस्त्रे वापरू लागला. प्रवासासाठी त्याने वाहनांची निर्मिती केली. तरीही सुखाबद्दल तो अतृप्त असल्याचे त्याला स्वतःला जाणवायला लागले. शरीराच्या तृप्तीबरोबर मानसिक सुखासमाधानासाठी, भावनेच्या तृप्तीसाठी तो भाषिक जुळवाजुळव करू लागला. मनाला निर्भेळ आनंद देण्यासाठी, संवेदनशील मनाच्या आविष्कारासाठी त्याने शब्दसृष्टी निर्माण केली. त्यालाच आपण साहित्य म्हणतो. भाषा हा मानवी जीवनव्यवहारातील महत्त्वाचा घटक आहे. भाषा नसती तर मनुष्याची अवस्था केवळ ध्वनीचा उच्चार करणाऱ्या प्राण्यांसारखी झाली असती. म्हणूनच मानवाच्या प्रगतीमध्ये भाषेचा वाटा मोठा आहे. तर आपण भाषा आणि जीवनव्यवहार या अनुषंगाने थोडीशी चर्चा करूया. भाषेचं मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे याची प्रचिती या विवेचनातून आपल्याला येईल. भाषा हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. निसर्गतः मानवी जीवनाशी निगडीत अनेक घटक आहेत. तहान, भूक, निद्रा, श्वासोच्छ्वास या सहज घडणाऱ्या नियमित घटना आहेत. त्याप्रमाणेच मानवाच्या विकसनशीलतेशी निगडीत असलेला महत्त्वाचा घटक म्हणजे भाषा होय. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात माणूस कोणती ना कोणती भाषा वापरत असतो. माणूस दरेक क्षणी भाषा वापरतच असतो. जेव्हा तो प्रत्यक्ष बोलत नसतो तेव्हासुद्धा तो मनातल्या मनात विचार करत असतो, कल्पना करत असतो. विचार व कल्पना यासाठीही तो भाषेचाच वापर करतो. या अगदी स्वप्नातसुद्धा माणूस भाषाच वापरत असतो. अशा प्रकारे भाषा ही गोष्ट माणसाच्या प्रत्येक भावनेशी, विचाराशी, कृतीशी निगडीत असते. ज्याला भाषाच अवगत नाही असा मानव समाज या पृथ्वीतलावर उपलब्ध नाही. उलट असं म्हणता येईल की प्राणीमात्रांच्या तुलनेने मानवाने स्वतःची जी प्रगती करून घेतलेली आहे तिच्या मुळाशी त्याची ही भाषाच आहे. भोवतालच्या सृष्टीविषयी, अथांग अवकाशाविषयी सतत ज्ञान मिळवण्याचा माणसाचा जो प्रयत्न चालू आहे तोही त्याच्यापाशी असलेल्या या भाषाशक्तीच्या जोरावरच. माणूस एकटा राहत नाही, तो समाजामध्ये राहतो. सामाजिक जीवनासाठी एकमेकांशी संपर्क साधणे, निरनिराळ्या संदेशांची देवाणघेवाण करणे आवश्यक असते. अशा तऱ्हेचा संपर्क किंवा विनिमय आणि संदेशन हे भाषेमुळं सहज शक्य होते. एकूणच भाषा ही समग्र मानवी जीवनाला व्यापून टाकणारी गोष्ट आहे. ती मानवी जीवनाचा एक पायाभूत घटक आहे.
म्हणजे हवेशिवाय जसं आपलं अस्तित्व नाही, त्याप्रमाणे भाषेशिवाय आपले दैनंदिन जीवन सुलभ होत नाही. मानवी समूहाला संपूर्ण जीवनव्यवहार आणि जीवन जाणीवांचं आकलन करण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे भाषा होय. भाषेशिवाय मानवी व्यवहाराला पूर्णता येऊ शकत नाही. या विवेचनावरून भाषा आणि मानवी जीवन यांचं जे अतूट नातं आहे ते आपल्या लक्षात येतं. आता आपण बघूया भाषा म्हणजे काय. मानवी जीवनातील व्यवहारपूर्तीचं महत्त्वाचं किंवा प्रभावी साधन म्हणून आपण भाषा वापरतो. मनातील विचार, भावना, कल्पना, सामाजिक संकेत या सर्वांचा समन्वय साधून आपण भाषेचा वापर करत असतो. प्रत्येक समाज जीवनामध्ये विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात मानव समूह राहत असतात. त्यामागं स्वसंरक्षण व स्वसंवर्धन ह्या सहज प्रेरणा असतात. त्या भौगोलिक प्रदेशातील मानव समूह एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी भाषेचा आधार घेतो. या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेला संदेशन असे म्हटले जाते. सभोवतालच्या माणसाशी संपर्क साधणे ही मूलभूत मानवी भावना स्वीकारून संदेशनासाठी माणसाने भाषेचा यशस्वीपणे वापर केला आहे, तो आजही करतो आहे. वेगवेगळ्या पातळीवरील संदेशन हेच भाषेच्या निर्मितीमागील एकमेव कारण ठरते. भाषा ही मुख्यतः मानवी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह आहे. हे लक्षात घेऊन पाश्चात्य भाषा वैज्ञानिकांनी भाषेचं शास्त्रीय विवेचन केलेलं आहे. त्या विवेचनाबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पुढच्या मुद्द्यामध्ये घेऊया. तर भाषा हा शब्द मुळातच भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला शब्द आहे. त्याचा मराठीत अर्थ आवाज उत्पन्न करणे, बोलणे, सांगणे, भाष्य करणे असा होतो. इंग्रजी भाषेमध्ये भाषेसाठी लँग्वेज हा शब्द वापरला जातो. लॅटिन भाषेतील लिंग्वा व फ्रेंच भाषेतील लँगेज या दोन शब्दांपासून इंग्रजी भाषेतील लँग्वेज हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे लॅटिन भाषेतील लिंग्वा याचा अर्थ जिव्हा, जीभ असा होतो. म्हणजे पोर्तुगीज भाषेमध्ये जिव्हा व भाषा या दोन्ही शब्दांसाठी लँग्वा हा एकच शब्द वापरला जातो. भाषा या शब्दाच्या उत्पत्तीविषयी प्राध्यापक का प्रियळकर म्हणतात, इंग्रजीतील लँग्वेज या शब्दाचा मूळ उगम लिंग्वा म्हणजे जिव्हा हा आहे. लॅटिन लिंग्वा वरून फ्रेंच लँगेज हा शब्द आलेला आहे आणि त्यावरून पुढे इंग्रजीमध्ये लँग्वेज हा शब्द बनला. पोर्तुगीजमध्ये तर जिव्हा व भाषा या दोन्हींसाठी लँग्वा हा एकच शब्द आहे. म्हणजे लिंग्वा या लॅटिन शब्दाचा इंग्रजी अर्थ स्पीच, टंग असा होतो. तर मराठीमध्ये स्पीच, टंग या शब्दाचा अर्थ बोलणे हा होतो. थोडक्यात ध्वनी निर्मिती करण्यासाठी जीभ हा अवयव अतिशय महत्त्वाचा आहे. इथं भाषा म्हणजे बोलणं, जिव्हा म्हणजे जीभ असा जो संबंध आहे तो संबंध सहज आपल्याला दिसतो. इंग्रजी भाषेमध्ये भाषेला टंग, फारसी भाषेमध्ये जबान, फ्रेंच भाषेत लँग्वेज, लॅटिन भाषेमध्ये लिंग्वा असे सर्व जिभेशी संबंधित शब्द प्रचलित दिसतात. मराठीत भाषेसाठी वाक, वाणी हे शब्दही वापरले जातात व तेही जिभेशी संबंधितच शब्द आहेत. थोडक्यात काय तर भाषेचा बोलणे हाच अर्थ जिव्हा म्हणजे जिभेचं महत्त्व लक्षात घेऊन पूर्वीपासून गृहीत धरलेला आहे आणि त्या दिशेनेच भाषेचा विचारवंतांनी विचार केलेला आहे, हे वरील विवेचनातून आपल्या लक्षात येतं. भाषेचे नेमके व अचूक स्वरूप स्पष्ट करण्यासाठी अनेक भाषातज्ज्ञांनी व विचारवंतांनी केलेल्या ज्या भाषेच्या व्याख्या आहेत त्या व्याख्या लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आपण आता सुरुवातीला भारतीय विचारवंतांच्या ज्या प्रमुख व्याख्या आहेत त्या पाहूया. वागो आपटे यांनी अशी व्याख्या केलेली आहे की मनातील कल्पना
शब्दांच्या द्वारे बाहेर प्रकटण्याचे साधन म्हणजे भाषा होय. तर श्री न गजेंद्र गडकर म्हणतात, भाषा म्हणजे यादृच्छिक ध्वनिसंकेतावर आधारलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धत होय. प्र न जोशी यांच्या मते मनातील विचार कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा होय. तर मिलिंद मालशे म्हणतात, भाषा म्हणजे एक आकारित संरचित चिन्ह व्यवस्था होय. रमेश धोंगडे यांच्या मते संकेतबद्ध शब्दांची किंवा चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा होय. तर डॉक्टर भोलानाथ तिवारी म्हणतात, भाषा वह साधन है जिसके माध्यम से हम सोचते हैं तथा अपने विचारों को व्यक्त करते हैं. तर भारतीय विचारवंतांनी अशा पद्धतीने भाषेच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या केलेल्या आहेत. आता पाश्चात्य विचारवंतांनी केलेल्या ज्या भाषेच्या व्याख्या आहेत त्याही आपण पाहूया. सोशूर हे भाषा वैज्ञानिक असं म्हणतात की ध्वनी व अर्थ यात सांगड घालणाऱ्या चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा होय. एडवर्ड सपीर यांच्या मते कल्पना, भावना आणि इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा. तर नोआम चॉम्स्की यांच्या मते मोजके नियम वापरून अगणित वाक्य तयार करणारी ध्वनिरूप व्यवस्था म्हणजे भाषा होय. क्रोचे असं म्हणतात की लँग्वेज इज आर्टिक्युलेटेड लिमिटेड साऊंड ऑर्गनाइज्ड फॉर द पर्पज ऑफ एक्सप्रेशन. म्हणजेच भाषा म्हणजे संग्रहित ध्वनींचा उपयोग करून माहितीचे आदानप्रदान करण्याचे माध्यम होय. थोडक्यात मनातल्या कल्पना शब्दांच्याद्वारे बाहेर प्रकटविण्याचे साधन म्हणजे भाषा असं आपल्याला या ठिकाणी वरील व्याख्यांच्या आधारे म्हणता येईल. आणि ह्या सगळ्या व्याख्या विचारात घेऊन भाषेची एक शास्त्रीय व्याख्या अशी करता येईल की मानवी मनात निर्माण झालेला विकार वा विचार ज्या साधनाने व्यक्त होतो त्या ध्वनिमय समूहाला भाषा असे म्हणतात. तर मित्रहो, या ठिकाणी आपण आज भाषा आणि मानवी जीवनव्यवहार या घटकातील भाषा म्हणजे काय या मुद्द्याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.